जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारी सिटी सर्वे नंबर 259 अ हा 57 एकर 17 गुंठ्यांचा भूखंड आहे। तो अमेरिकन मिशन बंगला या नावानं परिचित आहे। हा भूखंड सरकारी मालकीचा आहे। त्याची चालू बाजारभावाप्रमाणे सुमारे 300 कोटी रुपये इतकी किंमत होते। तत्कालीन जिल्हाधिकारी आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी आर्थिक लोभापोटी अधिकाराचा आणि पदाचा गैरवापर करून तब्बल 300 कोटींचा हा भूखंड खाजगी मालकीचा असल्याचं कागदोपत्री रेकॉर्ड तयार केलं होतं। तसंच हा भूखंड खाजगी मालकीचा असल्याचा निकालही 8 एप्रिल 2010 रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी दिला होता। या निकालाविरोधात प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी हरकत घेऊन कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील दाखल केलं होतं। त्याची सुनावणी तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे झाली। जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता अथवा राजकारण्यांच्या दबावाला बळी न पडता 8 जानेवारी 2024 रोजी सिटी सर्वे नंबर 259 अ हा 57 एकर 17 गुंठ्यांचा भूखंड सरकारी मालकीचा असल्याचा ऐतिहासिक निर्णय दिला। या आदेशाचा अंमल संबंधित मिळकतीच्या प्रॉपर्टी कार्डवरही करण्यात आलाय। त्यानंतर या आदेशाच्या विरोधात संबंधितांनी विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे अपील दाखल केलं। वरद डेव्हलपर्सतर्फे भागीदार संजय चव्हाण, वेणी वेंचंद हिराचंद राठोड, कुमार हेरिटेज होम्स प्रायव्हेट लिमिटेड, डायहालाल राठोड आणि महेंद्र राठोड यांनी एकूण 5 अपील दाखल केली होती। मात्र अमेरिकन मिशन बंगलो या भूखंडासंदर्भात दाखल झालेली सर्व अपील फेटाळून लावण्यात आली आणि जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिलेले आदेश कायम केलेत। धनदांडग्या लोकांनी जे अतिक्रमण केलंय ते तात्काळ काढावं आणि अमेरिकन मिशन बंगलोचा भूखंड सरकारी हक्कात घ्यावा यासाठी करवीर तहसीलदारांना आदेश देण्यात आल्याची माहिती याचिकाकर्ते दिलीप देसाई यांनी दिली आहे। सुनावणीमध्ये अतिरिक्त आयुक्तांनी अनेक वेळा संधी दिली की ही जमीन तुमची आहे असा एक कागदपत्र दाखवा। त्यामध्ये ही जमीन स्वतः खरेदी केलेली कागदपत्र दाखवलीत, पण मूळ ही जमीन खाजगी आहे असा एकही पुरावा त्यांना दाखल करता आला नाही। त्यामुळे सदरची जमीन जी सरकारची होती ती सरकारचीच राहिली। त्यामुळे पुणे आयुक्तांनी दिलेल्या निकालामध्ये स्पष्ट दिलेले आहे की 5ही अपील मी फेटाळत आहे आणि राहुल रेखावारांनी दिलेला आदेश कायम करण्यात आलेला आहे। तशी प्रॉपर्टी कार्डाला नोंदही झालेला आहे। या जमिनीमध्ये कुठल्याही प्रकारे खरेदीपत्र व्यवहार होणार नाहीत आणि त्या आदेशामध्ये तहसीलदारांना थेट ऑर्डर दिलेले आहे की जितकी अतिक्रमण झालेले आहेत ती सर्व अतिक्रमण काढण्याचे आदेश कलेक्टर आणि विभागीय आयुक्तांनी दिलेले आहेत। कोल्हापुरातील नागाळा पार्क परिसरामध्ये उच्चभ्रू लोकांच्या मिळकती आहेत। याच परिसरात असणारी 300 कोटींची सरकारी जमीन चिरीमिरी घेऊन बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव होता। यामध्ये मोठा राजकीय दबाव देखील होता। मात्र प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी गेली 15 वर्ष या विरोधात निकरानं लढा दिला। त्यामुळे ही सरकारी जमीन बिल्डरांच्या घशात जाण्यापासून रोखली गेली आहे। विभागीय आयुक्तांच्या निकालानंतर स्थानिक प्रशासन काय निर्णय घेणार हे आता पाहावं लागणार आहे।